की ती तुमची जी पुण्य चेतना आहे ती चेतना जागृत होत नाही. आणि पुण्याची चेतना नसेल तर तुम्ही ती क्रिया मात्र होते, ते पुण्य तसं मिळत नाही. चेतना फार इम्पॉर्टंट असते. भगवान इथपर्यंत म्हणतात चेतना भिक्खवे कर्मं वदामि. भगवान म्हणतात भिक्षुनो मी चेतनेला कर्म म्हणतो. मग चेतना फार महत्त्वाची. तुम्हाला जर तसं पुण्यकर्म संचित करायचं आहे मग त्या लेवलची चेतना तुमच्यात आली पाहिजे. ती चेतना येते ती श्रद्धेने, आणि श्रद्धा येते आपल्याकडे असलेलं ज्ञानाने, आणि ते ज्ञान येते धर्म श्रवण केल्या, धर्माचे अर्थ समजल्या. त्यासाठीच बघा बौद्ध देशातील लोक जेव्हा कठीण जीवन दान देतात तर हे दान देण्याच्या अगोदर एक छोटी देशना देतात, जेणेकरून लोकांना अशी श्रद्धा तशी चेतना उत्पन्न करता येईल. तशावर म्हणजे लोकोत्तर चिंताने ते पुण्य करता येईल यावर, यासाठी ते देशना असते. पण आपल्याकडे फार परिचय नसतो. तुम्हाला अगोदर म्हटल्याप्रमाणे जसं की कठीण जीवन ध्यानाचं पुण्य असं असते, युनिक आहे. जसं या सगळ्या पृथ्वीवर एक व्यक्ती हा युनिक असतो, तो म्हणजे चक्रवर्ती राजा. तो या सगळ्या पृथ्वीवर एक चंद्र राज्य सांभाळतो. 32 महापुरुष लक्षणाने संपन्न, 80 उपलक्षणाने संपन्न, 7 प्रकारचे रत्न असतात आणि सगळ्या पृथ्वीचं राज्य. विचार करा तो माणूस किती महान असेल. भगवान म्हणतात एक कठीण जीवनदानाचं पुण्य या प्रकारे असतं. हे पुण्य जेव्हा तुम्ही करता तर हे पुण्य असं अग्र फळ देणारं आहे. कारण हे कठीण जीवनदान हे एका व्यक्तीला दिल्या जात नाही, ते संघाला दिल्या जातं. कठीण जीवनदान भिक्षू संघामध्ये जर 100 बंदेजी असो अथवा 1000 बंदेजी असो, एका बंदेला दिल्या जातं. ते सांगीत राहते, संघाची संपत्ती राहते. आणि संघाला दिल्या जाणारे जीवन असल्यामुळे सुद्धा हे पुण्य अणुत्तर बनते. आणि या कठीण जीवनदानाला दानाच्या संघामध्ये भगवान बुद्ध सुद्धा येतात. संघामध्ये अनंत सारेपुत्र, अनंत महामंगलान बनते, अनंत महाकाश्यप बनते आदी सगळेच लोक येतात. आणि म्हणून हे पुण्य साधन नाही. जोपर्यंत उपसंपदा प्राप्त भिक्खू लोक राहतात धर्म आणि विज्ञान युक्त, तोपर्यंतच हे जीवनदान दिल्या जातं. आणि हे वर्षभर दिल्या जात नाही, एकच असतं. आणि या पुण्यामध्ये बाकीचे सगळे पुण्य त्याचा समावेश होतात. आता तुम्ही त्याच्याविषयी जास्त कधी ऐकलं नसावं. भिक्षू लोकांना वर्षावास कालावधीमध्ये जी उपासक उपासिका वर्षावासासाठी याचना करतात, याचना प्रधान रूपाने याचना करतात, तो व्यक्ती कठीण जीवनदान देतो. तर त्या व्यक्तीसोबत जेवढेही लोक जोडले जातात तेही लोक या कठीण जीवनदानाचे भागी बनतात किंवा त्याच्यात ते सहभागी बनू शकतात. पण ते लोक जेव्हा त्या भिक्षूला मूळ करून जेव्हा भोजन आहे, जीवन आहे, औषधी परिष्कार आणि राहण्याची कुटी या 4 प्रक्रियांनी या 3 महिन्यापर्यंत जी सेवा केली जाते, दान दिले जाते, ते दान सुद्धा प्रत्येक दिवस जे संघाला दान दिले जाते ना, ते प्रत्येक दान पुण्य आपापल्यामध्ये श्रेष्ठ आहे. जसे एखाद्या प्रदेशाचा राजा त्या प्रदेशाचा तो श्रेष्ठ स्थानी असतो, तशा पद्धतीने संघाला दिलेलं दान हे श्रेष्ठ स्थानीच असते. परंतु कठीण जीवनदानाचं पुण्य कसं चक्रवर्ती राजासारखं, म्हणजे ज्या खाली 1000 राज्य जरी असते पण तरी पण कठीण जीवनदानाचं मोठं पुण्य आहे. तुम्ही या 3 महिन्यापर्यंत भिक्षू लोकांना मूळ करून तुम्ही जी हे 4 प्रक्रियांनी सेवा केली आहे, म्हणजे भोजन दान देऊन, त्याच्यानंतर तुम्ही भिक्षू लोकांना शयनासन कुटी दान करून, त्यांना वस्त्रसाठी आधी वस्त्र दान करून, त्याच्यानंतर औषधी परिष्कार दान करून, हे पुण्यकर्म या कठीण जीवनदानाच्या पुण्यामध्ये समाविष्ट होते. भगवंताच्या उपदेशानुसार ज्याला भगवंताचा धम्म ऐकायला येते ते लोक काय करतात माहिती आहे? मग त्या पुण्याला आणखी महाफलदायी बनायचं असेल मग ते अधिष्ठान करतात. वर्षावा सुरू होण्याच्या त्या दिवसापासून उपासक लोक अधिष्ठान करतात की मी नित्य रूपाने शीलाचं पालन करेन. काही लोक म्हणतात की 3 महिन्यापर्यंत मी आहार उपोषण शीलाचं पालन करेन. आपल्याकडे आज करतात पण थोडेसे जाणीव नसल्यामुळे किंवा ते कसं करायला पाहिजे याच्याविषयी योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होते.
पण ते शिकायला पाहिजे. तर ते शिकण्यासाठी योग्य व्यक्तीकडून धर्म शिकायला पाहिजे. फक्त तुम्हाला धर्म ऐकायला भेटणार नाही का. मग काही लोक 3 महिन्यापर्यंत आहार उपवास पालन करतात. काही लोक अधिष्ठान करतात की मी एका महिन्यात कमीत कमी 4 दिवस का असेना पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, 2 अष्टमीला उपवास पालन करतात. काही लोक शेवटच्या महिन्यामध्ये किंवा अगोदरच्या महिन्यामध्ये कधी लोक 7 दिवस सतत आहार उपवास पालन करतात. कशासाठी की मला ही वर्षावासाच्या पर्वामध्ये जे मी पुण्य करणार, हे उपवास पालन करणार, जे पुण्य माझ्या या कठीण जीवनदानाच्या पुण्याला महाफलदायी मला बनवता यावं यासाठी करतात. काही लोक नित्य रूपाने दान देण्याचं अधिष्ठान करतात की नाही मी दररोज काही ना काहीतरी भिक्षू संघाला दान देणारच. काही लोक अधिष्ठान करतात की मी दररोज भगवंताची वाणी मी श्रवण करणारच. आपल्याकडे काही परंपरेनुसार आपल्याकडे वर्षावासामध्ये एक ग्रंथ वाचन करतात किंवा भिक्खूकडून प्रवचन ऐकतात. अधिष्ठान करतात की मी न चुकता दररोज धर्मश्रवण करेल. आणि धर्मश्रवण काय पुण्यक्रिया आहे, 10 प्रकारच्या पुण्यक्रियापैकी. काही लोक पुन्हा अधिष्ठान करतात मी दररोज ध्यान भावना करेलच, न चुकता ध्यान करेलच, नाही का. किंवा अन्य पण अशा प्रकारचे काही अधिष्ठान करून काही पुण्य करतात. तर या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही जे पुण्य करता ते पुण्य कर्म, कुशल कर्म या कठीण जीवनदानाच्या पुण्याला महाफलदायी बनण्यासाठी कारण बनते. त्याच्यामध्ये सगळ्यात सुप्रीम पुण्य महाफलदायी बनण्यासाठी कारण बनते ते आहे शीलपालन. तुम्ही जे शीलपालन करता नित्य रूपाने, अखंड रूपाने, त्याच्यामध्ये ब्रेक नाही पाहिजे. जर ब्रेक झाला तर ते महाफलदायी बनू शकत नाही. ब्रेक झाला ना तर ते त्याला म्हणत नाही, त्याला अखंड अचिंतन पाहिजे. त्या आर्यकांत, अरहंतांना भगवंताला प्रिय असणारं शील तुमच्यामध्ये पाहिजे. आर्यकांत म्हणजे अरहंतांना प्रिय असणाऱ्या शीलाचा स्वभाव काय असते? हो, ते अखंड असते, त्याला छिद्र नसते, असं बोलत, त्याला दाग नसतो, त्याला खूप असा चित्तवरा नसतो, असं बला म्हणजे त्याला खूप दाग दबेवाला नाही का. अगम्मा असेल म्हणजे की त्याला मलिन नसतो, वेगळ्या प्रकारच्या क्लेशाने मलिन नसतो. भुजिसी म्हणजे क्लेशाच्या आहारी जाऊन ते शील तुटलेलं राहत नाही. भिन्नोपसंती, जे ज्ञानी लोक आहेत ते लोक ज्या प्रकारे शीलाच्या पालनाची प्रशंसा करतात त्या प्रकारे तुमचं शील पालन राहते. त्याच्यानंतर एक स्वभाव राहतो समाधी संवत्तनिके, सम्यक समाधीला मिळवण्यासाठी कारण बनणारा शील. जेव्हा असं शील तुमचं राहते तेव्हाच तुमचं हे वर्षावास कालावधीमध्ये जे पुण्यक्रिया विशुद्ध बनवतात आणि या कठीण जीवनदानाच्या पुण्याला महाफलदायी बनवतात. दानाच्या विशुद्धीमध्ये 4 विशुद्धी असतात. त्याच्यापैकी शीलाने दानाची विशुद्धी होते, शीलाने दानाची विशुद्धी होते. मग शीलामध्ये उपवासाची त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही जर असे करत असाल तर महाभाग्यशाली, तुम्हाला ह्या पुण्याला महाफलदायी बनवण्याचं सौभाग्य मिळते. पण जर तुम्ही ते नाही करू शकला तर फार मोठं नुकसान आहे. तुम्हाला कळत नाही. आता इथे मी पाहत होतो भिक्षू लोक इथे भोजन दान देत होते, भिक्षू ग्रहण करत होते आणि भोजन दान देत होते काही लोक. पण इथे एकाही व्यक्तीमध्ये श्रद्धा वाटत नव्हती मला. भिक्षू लोक बसले आहेत आणि तुम्ही चटपट काहीतरी बोलत होते. बरोबर नाही. दान साधारण पुण्य नाही आहे. बौद्ध देशामध्ये बघा, श्रीलंका आहे, बर्मा आहे, थायलंड आहे, तिथे भिक्खू संघाच्या भोजनाला किती महत्त्व दिलं जाते. दान एक धर्म आहे, दान धर्म आहे, श्रेष्ठ धर्म आहे. एवढा श्रेष्ठ धर्म आहे की ज्या श्रेष्ठ धर्मानुसार ते या दान पुण्य कर्मानुसार आचरण करून एक महाबोधिसत्व बुद्ध बनतात. ओके, एक महाबोधिसत्व दान देऊन बुद्ध बनतात. मग ते दान साधं आहे का? पण आपल्याला त्याचं गांभीर्य कळत नाही, त्या दानाच्या संबंधीचं महत्त्व कळत नाही. दान किती मोठा श्रेष्ठ धर्म आहे. म्हणजे दान देताना आपल्याला पुण्य कसं मिळेल? आपल्याला जर प्रत्यक्ष देता येत नाही, देणारे दुसरे लोक आहेत, तरी पण मी त्या दानाच्या पुण्याच्या भागी कसा बनेल हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे. पण जे लोक श्रद्धावान असतात, जे लोक धर्म श्रवण करतात, ज्याला त्याचं ज्ञान असते, ते लोक मात्र बरोबर दक्ष राहतात आणि दक्षतेने ते पुण्याची भागी बनतात. जसा एक दिवा आहे,
त्या दुसरा दिवा त्याला असं टच करून त्याने आपला दिवा प्रज्वलित करून घेतो, नाही का? त्या दिव्याला स्पर्श करून आपला दिवा प्रज्वलित करून घेतो. तर असं करताना त्या मूळ दिव्याचा प्रकाश कमी होतो का? नाही होत, पण दुसरा दिवा प्रज्वलित होतो. कसा ज्ञानी माणूस, ज्ञानी माणूस, अरे बेटा जेव्हा बसून धम्मश्रवण करताना असं उठलं नाही पाहिजे, नाही का? धम्माचा गौरव आपल्याला समजला पाहिजे. ज्यांच्याकडे श्रद्धा असते त्याने ह्या प्रकारे धम्माचा गौरव केला पाहिजे. बघा इथे भिक्षू संघाचा सुद्धा तुम्हाला गौरव करता आला पाहिजे. इथे भिक्षू लोकांत 11 वाजता बघा भिक्षू लोकांच्या भोजनासाठी जेव्हा तुम्ही वेळेवर भिक्षू लोकांना भोजन देता, त्या भोजन देण्याची पद्धती राहते, कसं द्यावं, कसं बसावं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही, हा धम्म आहे. जर इथेच गोष्टी आपल्याला समजल्या नाही तर आणखी काय आपण करणार नाही. धम्म प्रचार करणे किंवा धम्म आपल्यामध्ये असणे म्हणजे काही हे फॉर्मॅलिटीज नाही. मी काही लोकांमध्ये पाहिलं की फॉर्मॅलिटीज केल्यासारखं बघत आहे. आता तुम्ही साक्षी लोक होते जेव्हा भिक्षू लोकांचे जे स्वागत होत होते, कोणाचं तर ते भिक्षू संघाला हे दिलेलं पुष्पाने जे काही स्वागत आहे, पुष्पपूजा आहे, हे फार मोठं पुण्य आहे. या पुण्याला बघून कोणी त्याचं अनुमोदन करत होते, साधुवाद देऊन आपल्या हृदयामध्ये प्रसन्न जागत होते. ते फिलिंगच नाही, ते त्यांचे ते काम करत आहे, ठीक आहे बदलत आहे आपण, पण फिलिंग नाही, चित्तामध्ये तो भाव नाही. भगवंताला इथे पुष्पपूजा करत होते, ते पुण्य किती मोठं आहे. भगवंताला दिलेलं जे काही दान आहे ते